उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई आई, उदे ग अंबाबाई, आले तुझ्या पायी आई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई आई, उदे ग अंबाबाई, दारी तुझ्या आले आई, उदे ग अंबाबाई, दारी तुझ्या आले आई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई. शारदीय नवरात्रविषयीच्या या विशेष धर्मसत्संगात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण महिषासुरादी दैत्यांचे निर्दालन करून भक्तांचे रक्षण करणाऱ्या श्री दुर्गादेवीचे स्मरण करूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शब्दशः नवरात्र म्हणजे सलग 9 रात्री. रात्री शब्दाचा अर्थ आहे होत असलेला पालट. वर्षात 2 नवरात्री असतात. एक वसंत ऋतूतील वासंतिक नवरात्र. हे मराठी पंचांगाप्रमाणे चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा ते चैत्र शुक्ल पक्ष नवमीपर्यंत असते. आणि दुसरे शरद ऋतूतील शारदीय नवरात्र. आज आपण माहिती घेणार आहोत शारदीय नवरात्र याविषयी. शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते अश्विन शुक्ल पक्ष नवमी हा कालखंड. नवरात्र हे एक व्रत आहे. व्रत म्हणजे विशिष्ट देवतेची कृपा संपादन करण्यासाठी पाळलेला विशिष्ट नियमधर्म. श्री दुर्गा देवीच्या म्हणजे शक्तीच्या उपासनेचं हे व्रत काही कुळांमध्ये पिढ्यानपिढ्या कुळधर्म म्हणून पाळलं जातं. आता आपण समजून घेऊया अध्यात्मशास्त्रदृष्ट्या शक्ती म्हणजे काय. प्रत्येक पदार्थामध्ये काही कार्य होण्यासाठी उपयोगी आणि त्या पदार्थापासून कधीही वेगळा न राहणारा असा जो धर्म असतो त्याला शक्ती असं म्हणतात. उदाहरणार्थ दाहकता ही अग्नीची शक्ती आहे. पदार्थ अनंत असल्याने शक्तीही अनंत आहेत. जगतातील निर्मिती, पालनपोषण, संहारविषयक कार्य या शक्तीमुळेच होतात. तिला देवी असं संबोधण्यात आलेलं आहे. श्रद्धेनं तिची अनुभूती घेता येते. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. याचा अर्थ आहे सर्व जीवमात्रांच्या ठायी श्रद्धारूपाने असलेल्या हे देवी मी तुला त्रिवार नमस्कार करतो. सर्व प्रकारच्या शक्तींच्या मुळाशी किंवा आरंभी असणारी एकमात्र शक्ती आदिशक्ती किंवा आद्याशक्ती किंवा जगदंबा या नावानं ओळखली जाते. जगदंबा म्हणजे सर्व जगाची माता. त्यामुळे भक्त या शक्तीला आई या रूपातच पाहतात. सृष्टीच्या निर्मितीच्या कार्याशी निगडीत असं या शक्तीचं रूप म्हणजे श्री महासरस्वती. सृष्टीच्या पालन पोषणाशी संबंधित असं रूप म्हणजे श्री महालक्ष्मी. आणि सृष्टीच्या संहारविषयक कार्याशी संबंधित रूप म्हणजे श्री महाकाली. आता आपण पाहूया नवरात्रीचा इतिहास. पूर्वी महिषासूर नावाचा राक्षस सर्वांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचाही पराभव केला. मग सर्व देव विष्णू आणि शंकर यांच्याकडे गेले. महिषासुरासंबंधीचा सर्व वृत्तांत ऐकून सर्व देवांच्या आणि विष्णू आणि शंकर यांच्या भुवया वक्र झाल्या. त्या सगळ्यांच्या शरीरातून
तेजाचा झोत बाहेर पडला. ते तेज एकत्रित होऊन एक देवी त्या ठिकाणी निर्माण झाली. सर्व देवतांनी त्या देवीची स्तुती केली. तिला आपापली आयुधेही दिली. उदाहरणार्थ शिवाने त्रिशूळ दिले, श्री विष्णूने सुदर्शन चक्र दिले, इंद्राने वज्र दिले. या देवीला दुर्गा देवी असं म्हणू लागले. या देवीनं अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा ते अश्विन शुक्ल पक्ष नवमी या 9 दिवसांमध्ये महिषासुराशी रात्रंदिवस युद्ध करून त्याला ठार मारले. तेव्हापासून हा कालावधी नवरात्र म्हणून ओळखला जातो. महिषासुराचा वध केल्यानंतर दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी असं नाव मिळाले. आदिशक्तीतून सृष्टीतील विविध कार्यांनुसार विविध शक्ती विकास पावतात. या शक्तींचं परत एकत्रीकरण होतं आणि त्यातून नव्या शक्तीची निर्मिती कशी होते हा भाग या कथेतून आपल्याला लक्षात येतो. हा झाला या कथेचा अध्यात्मशास्त्रीय बोध. आता आपण पाहूया महिषासुरमर्दनाच्या कथेचा भावार्थ. असुषु रमन्ते इति असुराः म्हणजे प्राणातच किंवा भोगातच जे रममाण होतात ते असुर होत असं सांगितलेलं आहे. सध्याच्या काळात भोगामध्ये रममाण होण्याची प्रवृत्ती प्रत्येक मनुष्याच्या हृदयामध्ये भरून राहिलेली आहे, रेड्याप्रमाणे माजलेली आहे. म्हणजेच या महिषासुराप्रमाणे ती सर्वत्र पसरलेली आहे. या प्रवृत्तीनं मनुष्यातील आंतरिक दैवी वृत्तींवर वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. या महिषासुरी वृत्तीच्या विळख्यातून मुक्त होण्यासाठी मनुष्याला शक्तीच्या उपासनेची आवश्यकता आहे. शक्तीच्या या उपासनेचा एक प्रकार म्हणजे हे शारदीय नवरात्रीचं व्रत. आता आपण पाहूया शारदीय नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय पैलू. देवतेच्या शक्तीचे भक्तांना तारणारी तारक आणि असुरांचा नाश करणारी मारक असे 2 प्रकार आहेत. नवरात्रीच्या काळात श्री दुर्गा देवीची मारक शक्ती विशेष कार्यरत असते. या मारक शक्तीच्या लहरींमुळे ब्रह्मांडातील वाईट शक्तींच्या त्रासदायक लहरी नष्ट केल्या जातात. या काळामध्ये घटपूजन केल्यामुळे ही मारक शक्ती आपल्या वास्तूमध्ये आकृष्ट होते आणि त्यामुळे तेथील वाईट शक्तींचे निर्दालन केलं जातं. नवरात्रीच्या या काळामध्ये प्रत्येकानं श्री दुर्गा देव्यै नमः हा नामजप अधिकाधिक करावा. श्री दुर्गा देव्यै नमः. श्री दुर्गा देव्यै नमः. श्री दुर्गा देव्यै नमः. असं केल्यानं श्री दुर्गा देवीचं तत्त्व अधिक प्रमाणात आपल्याकडे आकृष्ट होतं. काळाला अनुरूप अशी उपासना सांगणं ही हिंदू धर्माची थोरवी आहे. या धर्माच्या सहस्रो वर्षांच्या इतिहासात अब्जावधी उपासकांनी याची अनुभूती घेतलेली आहे. नवरात्रीचं हे व्रत प्रत्यक्ष श्रीरामाने केलेलं व्रत आहे. रावणाचा वध व्हावा यासाठी नारद मुनींनी हे व्रत श्रीरामाला करायला सांगितलं. श्रीरामाने तसं केलं. अश्विन शुक्ल पक्ष अष्टमीच्या मध्यरात्री देवीनं श्रीरामाला दर्शन दिलं आणि तुझ्या हातून रावणाचा वध होईल असा आशीर्वादही दिला. या कथेतील नारद मुनींच्या उल्लेखावरून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात येते. ती म्हणजे या व्रताच्या पाठी नारद मुनींचा संकल्प आहे. प्रत्येक व्रताच्या पाठीशी एखाद्या आध्यात्मिक उन्नतांचा किंवा ऋषींचा संकल्प असतो. त्यामुळे ते व्रत फलदायी होतं. कारण या संकल्पाच्या पाठीशी त्यांचं तपोबल असतं आणि म्हणूनच ही व्रतं शतकानुशतके उपासकांना अनुभूती देत आहेत. आता पाहूया देवीची शक्तिपीठे.
दक्ष प्रजापतीची कन्या सती ही भगवान शंकराची पत्नी. एका यज्ञाच्या वेळी दक्ष प्रजापतीनं शंकराचा अपमान केला. त्यामुळे सतीनं यज्ञात उडी टाकून प्राण दिला. त्यानंतर क्रोधित झालेल्या भगवान शंकरानं यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचं कलेवर खांद्यावर टाकून ब्रह्मांडातून तो फिरू लागला. यातून मार्ग काढण्यासाठी श्री विष्णूने सुदर्शन चक्रानं सतीच्या शरीराचे 51 तुकडे केले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले ती सर्व ठिकाणं शक्तिपीठं आहेत. उदाहरणार्थ, सतीची जीभ पडली ते स्थान म्हणजे उत्तरांचलमधील ज्वालामुखी हे ठिकाण. देवी उपासनेत किंवा शक्ती उपासनेत शक्तिपीठांचे स्थान अनन्यसाधारण आहे. याचे कारण म्हणजे शक्तिपीठे ही ईश्वरी शक्तीचा भूतलावरील अखंड वाहणारा स्रोतच आहेत. शक्तिपीठे सर्वाधिक प्रमाणात जागृत आणि अखंड कार्यरत असतात. देवीची 51 शक्तिपीठे आहेत. त्यातील 3 प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे अमरनाथ. हे काश्मीरमधील बर्फाच्छादित गुहेत आहे. दुसरे कामाक्षी, हे तामिळनाडूमध्ये आहे. तिसरे कामाख्या, हे आसाम राज्यात गुवाहाटीपासून 5 किलोमीटर अंतरावर नीलांचल पर्वतावर आहे. अन्य महत्त्वपूर्ण शक्तिपीठे आहेत कोलकात्याची श्री महाकाली, म्हैसूरची श्री चामुंडेश्वरी, महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी देवी आणि पंजाबमधील जालंधर येथील श्री त्रिपुर मालिनी. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत. पहिले पीठ कोल्हापूर हे असून तेथे श्री महालक्ष्मी देवीचा सदैव वास असतो. दुसरे आहे नांदेड जिल्ह्यातील मातापूर म्हणजे माहूर. येथे भगवान परशुरामांची आई रेणुका देवी हिचे अधिष्ठान आहे. तिसरे आहे धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर. येथे श्री तुळजा भवानीचे स्थान आहे. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग म्हणजे वणी हे अर्धपीठ आहे. हे सप्तशृंगी देवीचे स्थान आहे. आता आपण पाहूया महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या 3.5 शक्तिपीठांच्या संदर्भात सद्गुरू सौ अंजली गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांना अंतर्मनातून जे जाणवले ते येथे चित्रातून दाखवले आहे. कोल्हापूर येथील शक्तिपीठातून ज्ञानशक्तीचे वलयांकित भ्रमण होत असते. तुळजापूर येथील शक्तिपीठातून क्रियाशक्तीचे झोत सर्वत्र पसरत असतात. माहूर येथील शक्तिपीठातून क्षात्र तेजाचे किरण सर्वत्र पसरत असतात. तर वणी म्हणजे 3ही शक्तींच्या संगमाचा कारंजाच आहे. या 3.5 स्वयंभू शक्ती स्त्रोताच्या कार्यरत प्रवाहाचा परिणाम म्हणूनच महाराष्ट्राला अनेक संतांची परंपरा लाभली आहे आणि अजूनही सनातन हिंदू धर्म टिकून राहिला आहे. शारदीय नवरात्र व्रताविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.